नमस्कार. आज आपण एका जनार्दनी या पुस्तकाचं थोडंसं अभिवाचन करणार आहोत आणि या पुस्तकाविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत. एका जनार्दनी हे अशोक देशपांडेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. दिलीपराज प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आपल्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या शिक्षकांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे असं मला वाटतं. कारण यात बालसंस्कारांची पेरणी आहे. या चरित्रात समाजाची दुरावस्था आहे आणि ती दुरावस्था मी दूर करेन, मी स्वतः दूर करेन अशी प्रेरणा सुद्धा आहे, अशी धमक सुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीचं जीवन किती विलोभनीय असू शकतं याचं यथार्थ दर्शन लेखकानं या पुस्तकामध्ये केलेलं आहे. एका जनार्दनी. एखाद्या संताचं चरित्र वाचणं, ऐकणं खूप आनंद देणारं असतं बरं का. आपल्या रोजच्या वागण्यातली, बोलण्यातली जीवन मूल्य ठरवणारी ही गोष्ट असते आणि म्हणून ही संत चरित्र वाचली पाहिजेत, नव्हे अभ्यासली पाहिजेत. जगायचं कसं असं गृहस्थाश्रमात राहून एकनाथ महाराजांनी अत्यंत आदर्श नमुना आपल्या सगळ्यांसमोर उभा केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जशी दुःख असतात ना, तशी दुःख या संतांना सुद्धा भोगावी लागली. जशी आपण संसारातली जबाबदारी पार पाडतो, तशी जबाबदारी एकनाथ महाराजांनाही पार पाडावी लागली. आणि म्हणून संसारातल्या जबाबदाऱ्या आहेत, मी कशाला समाजाच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजत बसू असं न म्हणता ती जबाबदारी स्वीकारत, गृहस्थाश्रमातली जबाबदारी सांभाळत एकनाथ महाराजांनी आपलं आयुष्य कसं व्यतीत केलं हे अतिशय सुंदर पद्धतीनं या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. मुळात लहानपणी अत्यंत सुंदर असं लहानपण असताना एकनाथ महाराजांचं लहानपण मात्र आईबाबांचं छत्र हरपल्यामुळे एकटेपणात गेलं. त्यांचा हा एकटेपणा बघून एकनाथ महाराजांच्या आजोबांनी त्यांचं नाव एकोबा ठेवलं. माता रामो मत्पिता रामचंद्रहा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रहा. अशी परमेश्वर सान्निध्याचा संस्कार लहानपणापासनं एकनाथ महाराजांवरती झालेला दिसतो. घरामधली परमेश्वर भक्ती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत, कृतीतून अनुभवत असल्याने एकोबाच्या ठायी सुद्धा हा शुद्ध भक्तीचा भाव निर्माण झालेला दिसतो. एकोबाचा जन्म झाला तो काळ समाजाचा अधःपतनाचा होता. प्रश्नांची गुंतागुंत वाढत चालली होती. मूळ आध्यात्मिकतेपासून आपला समाज दूर लोटला गेला होता. बाहेरून होत चाललेलं मुघली आक्रमण आणि जातीपातीत फूट पडत जाऊन निर्माण झालेलं अंतर्गत आवाहन, निष्क्रिय उदासीन समाज आणि दुसरीकडे स्त्रिया, मंदिरं आणि राजकीय व्यवस्थेवरती येत गेलेलं सुलतानी संकट, अशा अवस्थेतून आपला समाज चालला होता. भागवत धर्माची घडी विस्कळली होती आणि ती सावरायला ज्ञान, भक्ती आणि कर्म अशा तिहेरी प्रेरणेची गरज होती. नाथ महाराजांनी ही समाजाची गरज नेमकेपणानं ओळखली. कशी ओळखली? प्रत्यक्ष प्रवास करून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन, प्रत्यक्ष समाजात राहून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून. एकोबा युवा अवस्थेत असताना सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिला. परमेश्वर भेटीच्या ओढीनं आणि सद्गुरू भेटीच्या ओढीनं एकोबाने आपलं राहतं घर सोडलं आणि तो बाहेर प्रवासाला निघाला. या प्रवासामध्ये त्याला समाजाचं खरं खरं दर्शन झालं. माणसं भेटली, आक्रमणं बघितली. ही आक्रमणं सहन करणारी, अन्याय सहन करणारी पिढी बघितली आणि हे सगळं समाजाचं दर्शन घेत घेत एकोबा पोचला देवगिरीच्या किल्ल्यावर. आणि देवगिरीच्या किल्ल्यावर भेट झाली ती सद्गुरूंची, स्वामी जनार्दनांची. किल्लेदार जनार्दन स्वामींची एकोबाची भेट होते आणि एकोबाची जबरदस्त तयारी स्वामींच्या लक्षात येते. आणि ती तयारी बघूनच स्वामीजी आपल्याकडची ज्ञानाची कवाडं एकोबासमोर उघडी करतात. एकोबाचे याच काळात एकनाथ कसे होत जातात
हा प्रवास अत्यंत वाचनीय आहे, अत्यंत चिंतनीय आहे. लेखकानं संपूर्ण कादंबरीमध्ये कथानकाची गोडी तर टिकवली आहेच बरं का, पण त्याचबरोबर हे शब्द आपल्याला चिंतन करायला, मनन करायला भाग पाडतात. जनार्दन स्वामी एकोबाला काय काय आणि किती किती सांगत असत, शिकवत असत. त्याला अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या, अनेक माणसांना भेटवलं, तलवार चालवायला शिकवली आणि चक्क एका लढाईत नेतृत्व करायची संधी सुद्धा दिली. भक्तियुक्त मनाने किल्ल्यावरच्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या एकोबा सांभाळत होता. तर दुसरीकडे ज्ञानयज्ञ सुद्धा सुरू होता. या गुरु शिष्यांचा एक संवाद आपण वाचूया. स्वामींना बऱ्याच दिवसांनी कधी नव्हे तो एकांत मिळाला. अशा वेळी ते झोक्यावर बसत. पितळी कड्यांचा झोपाळा त्यांनी खास करून घेतला होता. मंद झोका घेणं त्यांना आवडायचं. एकोबाचेच विचार त्यांच्या मनात चालू होते. तो आल्यापासून त्यांचं जीवन थोडं बदललं होतं. रोज त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर ते चर्चा करत असत, बोलत असत. वेळ होईल त्यावेळी त्याला हाक मारीत, त्याला प्रश्न विचारित. काही प्रश्नांची उत्तरं त्याला माहिती असत, पण येत नसेल तर त्याच विषयावर ते बोलता बोलता त्याच्याशी चर्चा करीत. एकोबाच्या ज्ञानात महत्वाची भर पडत जायची. मुकुंद राजाचे विवेक सिंधू, परमामृत, ज्ञानेश्वरी, हरिपाठ किंवा ज्ञानोबांचे आणि इतर संतांचे अभंग एकोबाला सांगत. त्यांच्यावर निरूपणही व्हायचे. भगवद्गीता हा तर त्यांचा न संपणारा विषय. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादावर ते पुष्कळ चर्चा करीत. नामदेवांच्या अभंगातून ते पांडुरंगासंबंधी उदाहरणं देऊन बोलत. विठ्ठलाची जवळीक लाभलेला हा एकमेव संत होता. त्यामुळे विठ्ठल भक्तीची नाना रूप नामदेवांनी जिवंत केली. जातीभेद कोणत्याच संतांनी पाळले नाहीत, हे तर वारकरी पंथाचं वैशिष्ट्य ठरलं. स्वामी याच विषयावर बोलत असत. जातीभेदामुळे समाज एकसंध राहत नव्हता. परकीय धर्माचं आक्रमण हिंदू धर्मावर चालू होतं. अशा वेळी सर्व हिंदू एकत्र येणं आवश्यक होतं, पण प्रत्यक्षात तसं घडत नव्हतं. भोंदूगिरी, लबाडी, अंधश्रद्धा, खोटारडे साधू संत यामुळे समाज पोखरला जात होता. एकोबा पुढे हे सारे आव्हान स्वामी उभे करीत होते. त्यामुळे या वयापासूनच एकोबाच्या मनात वैचारिक गोंधळ सुरू झाला होता. या सर्व परिस्थिती विरुद्ध स्वामींना एकोबाला तयार करायचे होते. त्याच्या मनाची बैठक विशिष्ट तत्वप्रणालीने समृद्ध करायची होती. त्यांच्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या एकोबाच्या रूपाने पूर्ण करायच्या होत्या. त्या दृष्टिकोनातूनच ते एकोबाकडे पाहत असत. तेवढ्यात कागदपत्रातील एक शंका विचारण्यासाठी एकोबा आला. त्याला काय हवे ते सांगून झाल्यावर त्यांनी त्याला समोरच्या भिंतीजवळील आसनावर बसायला सांगितलं. आज काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार याची एकोबाला कल्पना आली. एकोबा, स्वामी म्हणाले, ज्ञानदेवांनी, ज्ञानेश्वरांनी कुठं लिहिली? एकोबा म्हणाला, नेवाशातील महादेव मंदिरातील एका खांबाला टेकून बसून त्यांनी श्रोत्यांना ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. हे बरोबर आहे, स्वामी समाधानाने म्हणाले. त्यावेळी सामान्य माणसांना संस्कृत कळत नव्हतं, भगवद्गीता वाचता येत नव्हती आणि त्यामुळे धर्माचरण करता येत नव्हतं. हा अज्ञानी समाज अंधकारात चाचपडत होता. अशा वेळी गरज कशाची आहे हे ओळखून ज्ञानोबांनी भगवद्गीता मराठीत आणली. स्वामी, एकोबा म्हणाला, त्यावेळच्या संस्कृत पंडितांनी विरोध केला असेल ना? स्वामी म्हणाले, या लोकांनी आळंदीत तर त्यांना बहिष्कृत केलं होतं. समाजात त्यांना स्थान नव्हतं. लहान लहान अशा या चारही भावंडांचं जीवन त्यांनी दुःखमय केलं होतं. आई वडिलांना आत्महत्या करायला लावली होती. पण या भावंडांनी फार सहनशक्तीनं या परिस्थितीला तोंड दिलं. धर्म मार्तंडांना न जुमानता
ज्ञानदेवांनी अमृताशी पैजा जिंकणाऱ्या रसाळ मराठी अक्षरांची रचना केली. त्यामुळे त्यांच्या वारकरी पंथाचा मार्ग सोपा होणार होता. पंढरीला गुढी नेण्याची त्यांच्या जीवाची आवडी होती. त्या पंढरीच्या निळ्याची महती त्यांना वाढवायची होती. तो लावण्याचा पुतळा डोळियांनी पाहायचा होता, पण अवघाची संसार त्यांना सुखाचा करायचा होता. हा संसार समाजाचा होता. त्यांना पंढरीच्या वाटेला न्यायचे होते. त्यांचे जीवन महाआनंदाने भरून टाकायचे होते. स्वतः बरोबर सर्वांना पंढरीनाथाच्या चरणी आणायचे होते. पंढरी हे अवघ्यांचे माहेर. ही विठाई माऊली हा बाप रखमा देवीवरू सर्वांना खुणावीत होता. त्यासाठी तर त्यांनी पसायदान मागितले. नेवाशात घडलेल्या वाणीच्या यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट झाला होता. याचा परिणाम म्हणून दुष्टांचा दुष्टपणा संपावा, त्यांना चांगली बुद्धी लाभावी, वाईटाचा अंधार नष्ट व्हावा, धर्माचा जय जयकार गरजावा, तो अणुरेणू दुमदुमावा, प्रत्येकाची जी काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी, दुरितांचे तिमिर नष्ट व्हावे, तरच ज्ञानदेव सुखिया होईल. ज्या जगाने त्यांना विषाचे प्याले दिले, त्याच दुष्ट जगासाठी त्यांनी भगवंताची आळवणी केली. प्रेमाची गंगा त्यांना आणायची होती. एकोबा म्हणाला, स्वामी, ज्ञानदेवांचे हे महान स्वप्न पूर्ण झालं का हो? त्यांच्याप्रमाणे हा समाज सुखिया झाला का हो? नाही एकोबा, नाही, स्वामीजी खिन्नतेने म्हणाले. ज्ञानदेवांनी मागितलेलं पसायदान अजून पूर्ण झालेलं नाही. धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांना नागवलं जात आहे. ढोंगी आणि समाजद्रोही लोक अज्ञानांची कुजमपणा करतायत. त्यांच्या जीवनातला अंधार अजून संपलेला नाहीये. ज्ञानाची ज्योती अजून तेवत नाहीये. ज्योतीने ज्योत अजून लावलेली नाहीये. मराठीत रचना व्हायला हव्यात, तरच समाजाला खरा धर्म समजेल. एकोबा, जे काही लिहिले जाईल त्यात अवजड शब्दांची खैरात नसावी बरं. लोकांचे मन रमेल, त्यांचा वेळ नेहमी सदाचरणात जाईल, असं काहीतरी लिहायला हवं. एकोबा म्हणाला, आपण जे काही आत्ता सांगितलं ना, ते फारच महत्वाचं आहे. यावनी आक्रमणामुळे भागवत धर्माची संपूर्ण घडी विस्कडू लागलीये. व्यवहारात सुद्धा यावनी शब्द रुळू लागलेत. मराठीला किंमत राहिली नाही. संस्कृत वाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून झाली. स्वामी, तुम्हाला जसे हवे तसे प्राकृतात म्हणजे मराठीत मी अवश्य लिहीन. लोकांना समजेल, उमजेल, आवडेल अशी सोपी भाषा वापरण्याचा मी प्रयत्न करेन. एकोबा, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. बहुजन समाजाला धर्माची गोडी लागावी, त्यांच्याच भाषेत त्यांना त्यांचा खरा धर्म समजावा, समाजातल्या लोकांचा त्यात सहभाग वाढेल, असं काहीतरी व्हावं. जे लोक रोज दारोदार जाऊन प्रचार करू शकतील असं काहीतरी तू लिहावंस. एकोबा म्हणाला, तुमच्या आशीर्वादानं मी सगळं लिहू शकेन. तुमची ही महत्वाकांक्षा मी निश्चित पूर्ण करेन. एकोबा उठला आणि त्यांनी स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं. स्वामींनी त्याच्या मस्तकी हात ठेविला. एकोबाला विलक्षण शक्ती आल्यासारखं वाटलं. हा क्षण सोनियाचा ठरला. वेदशास्त्राचा मतितार्थू, मराठीया फलितार्थू, तरी चतुरी परमार्थू का न घ्यावा. आणि खरोखरीच एकोबाने, एकनाथ महाराजांनी वेदशास्त्र प्राकृत भाषेमध्ये आणली. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. ज्ञानदेव माऊलींनी सांगितलेला वेदांचा अर्थ नाथांनी समाजातल्या सगळ्या स्तरात पोहोचवला. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, अभंगवाणी अशी नाथांची अपरंपार ग्रंथसंपदा कशी निर्माण झाली हे कादंबरीमध्ये उत्तम पद्धतीनं मांडलंय.
वेदशास्त्रांचा फक्त अर्थ सांगितला नाही, तर ती सांगण्याची पद्धत सुद्धा नाथांनी बदलली, नवीन निर्माण केली. लोकांना समजेल अशा भाषेमध्ये, समजेल अशा पद्धतीनं लोकांना हा वेदशास्त्रांचा अर्थ एकनाथ सांगू लागले. या लोकशिक्षणासाठी नाथांनी भारुडाचं माध्यम वापरलं. समाजात जाऊन मिसळण्याचा लहानपणापासूनचा नाथांचा आग्रह अतिशय सुंदर पद्धतीनं लेखकाने मांडलाय. तोच धागा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कायम राहिलेला दिसतो. समाजासाठी समाजात राहून नाथांनी भागवत धर्माची ध्वजा पुन्हा फडकावली. दार उघड बया, दार उघड, असं परमेश्वरी शक्तीला आवाहन केलं. नाथ महाराजांभोवती जमलेला केवळ भाबड्या भक्तीचा मेळा नव्हता, तर समाजाला एकत्र बांधणाऱ्या शक्तीचं ते दर्शन होतं. आणि म्हणूनच नाथ महाराज जलसमाधी घेताना जमलेल्या प्रत्येकाला कोणीतरी आपलं गेल्याचं परम दुःख होतं. नाथ महाराजांभोवती जमलेला केवळ भाबड्या भक्तीचा मेळा नव्हता, तर समाजाला एकत्र बांधणाऱ्या शक्तीचं ते दर्शन होतं. आणि म्हणूनच नाथ महाराज जलसमाधी घेताना जमलेल्या प्रत्येकाला कोणीतरी आपलं गेल्याचं दुःख होतं. पण त्याच वेळी एकनाथ महाराजांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा म्हणजे अक्षरशः ज्ञानदिवे चेतवणारी चिरंतन प्रेरणा आहे, याची खात्री समाजाला होती. याच शेवटच्या अतिशय हृद्य प्रसंगाचं वर्णन लेखकाने अतिशय सुंदर शब्दात मांडलेलं आहे. त्याचं आपण अभिवाचन करूया आणि थांबूया. लक्ष्मी तीर्थावर सारे जण जमले. मध्यभागी नाथ कीर्तनास उभे राहिले. अनेक भाविकांनी त्यांना पुष्पमाळा घातल्या. भाविकांनी हरिनामाचा जय जयकार चालू केला. भक्ती महिमा समजावून सांगताना ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरूपण चालू केले. सगुण भक्ती कशी सोपी आहे हेच वारंवार सांगितले. हरी आणि सारी नातवंड समोरच बसली होती. टाळ मृदुंगाचा जयघोष थांबताच त्यांनी नाथांना साष्टांग नमस्कार घातला. हरीच्या मस्तकी हात ठेवला. अजून काहीतरी सांगा, भाविकांचा आग्रह चालू झाला. नाथ म्हणू लागले, आम्ही जातो आता, लोभ असू द्यावा, राग न धरावा बोलण्याचा. माय बाप तुम्ही मज बालकासी, म्हणून सेवेसी बोलत असे. देवाचे स्मरण प्रेम सर्वाभूती, ठेवा सदा चित्ती समाधान. आवडीने भावे हरिनाम मुखी, घेता पूर्ण सुखी व्हाल बापा. एका जनार्दनी बोलणे शेवट, एका जनार्दनी बोलणे शेवट. नाथांनी हात जोडून सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या नावाचा भाविकांनी जय जयकार चालू केला. टाळ मृदुंग दुमदुमी लागले. नाथ हळूहळू गोदेकडे जाऊ लागले. त्यांच्या प्रवचनाला येणारी गोदा माता अश्रू ढाळू लागली. तिचे अश्रू कोणाला दिसणार? कोण तिला थांबवणार? अश्रूंचे लोट वाढू लागले. नाथ त्याच जलातून पुढे निघाले. नाथांना विलक्षण ऊब वाटू लागली. त्यात होती मातेची माया, नाथांची सुखावली काया. नाथ लागले पुढे जाया, कमरेवर गेले पाण्यात, जोडले त्यांनी दोन्ही हात. केला जय जयकार विठुरायाचा, पांडुरंगाचा, पंढरीनाथाचा. भाविकही मागे म्हणू लागले. गोदा तीर दुमदुमले. पाहता पाहता नाथ खाली गेले. कुशीत माऊलीच्या विसावले, तिच्यात सामावले. नाथ गेले. गोदा धन्य झाली. भाविकांना अश्रू आवरेनात. त्यांना काहीच कळेना, विश्वास बसेना. पुष्कळांना याची काही कल्पनाच नव्हती. नातवंडांनी नाथांना बाहेर काढलं. त्यांना अश्रू आवरेनात. सारे अघटित घडलं होतं. फाल्गुन वद्य षष्ठीचा अर्थ आत्ता समजला. ही झाली पंचपर्व श्रेणी. वातावरण एकदम शांत झाले. नाथांची
चिरविश्रांती सुरू झाली. चंदनाची चिता तयार होताच हरीनं विधीपूर्वक अग्नी दिला. ज्वाळा लगेचच भडकू लागल्या, आकाशी भिडल्या. नाथ आत्ता होते, आता नव्हते. नाथमय झालेली पैठण नगरी क्षणात अनाथ झाली. पैठणचा भाववेडा एका जनार्दनी मिनला. तिसऱ्या दिवशी रक्षा गोळा करायला गेले असता त्या राखेत 2 रोपं डुलत होती. एक पिंपळाचं, दुसरं तुळशीचं. चितेभोवती सारं भस्मसात होत असतं, पण इथं नवजीवन फुललं होतं. ही होती संत एकनाथांची ग्रंथ संपदा, जी तुळशी रूपानं चिरंजीव झाली, चिरंतन टिकणार होती, घरोघर विसावणार होती. पिंपळाच्या रूपानं नाथांची कीर्ती अजरामर झाली. त्याची ती सळसळ म्हणजे जणू नाथवाणी. ही युगायुगांची ठरली. त्यांची अफाट ग्रंथसंपदा म्हणजे आपले महाराष्ट्राचे अखंड वैभव, वारकऱ्यांची जीवन प्रणाली. संत बहिणीबाईंनी म्हटल्याप्रमाणे एका जनार्दनी खांब ध्वज दिला भागवत. मराठमोळ्या भागवत धर्माची अखंड फडफडणारी ती पताकाच वारकऱ्यांनी ती साऱ्या महाराष्ट्रात नेली. एका जनार्दनी देह हरपला, एका जनार्दनी देह हरपला, होऊन राहिला पांडुरंग, होऊन राहिला पांडुरंग. धन्यवाद.